लागणार, मग तुम्ही तुमच्याकडे प्रश्न कशाला उपस्थित करायचे? तर ही सिस्टीम बदलायला पाहिजे सभापती महोदय. प्रश्न आल्यावर तुम्ही सांगणार, तुम्ही यादी द्या तुमच्याकडे तक्रार आली काय, मग तुमची यंत्रणा डिपार्टमेंट काय करताय? लाखो रुपयाचा पगार आहे शिक्षण अधिकारी सगळे घेतात, नको नको ते त्या ठिकाणच्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. त्यामुळे सभापती महोदय अशी परत उत्तर आली नाही पाहिजेत आम्हाला. त्या ठिकाणी तुम्ही शासन म्हणून करायला पाहिजे. आपण आमच्याकडे याद्या कसल्या मागता? नाही नाही सभापती महोदय, प्रवीण दरेकर साहेबांनी बरोबर ऐकलं नाही. नाही दरेकर साहेब तुम्ही बरोबर ऐकलं नाही. ऐका एक मिनिट, तुम्ही तुमचं बोलून झालं, आता मी बोलतो. मी काय म्हटलं, भाई जगताप यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला की याच्याकरता काही यंत्रणा असली पाहिजे, मी तेव्हा सांगितलं प्रत्येक उपसंचालक कार्यालयामध्ये जो सहाय्यक संचालक म्हणून राहील त्याची नोडल ऑफिसर म्हणून याच्याकरता नियुक्ती करण्यात येईल आणि अशा सर्व शाळांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. मी फक्त एवढं म्हटलं, जेव्हा लोक तुमच्याकडे तक्रार घेऊन येतात ते देखील यादी द्या, तात्काळ कारवाई करतो याच्यामध्ये. अरे सिस्टीम केली ना, परंतु तुमच्याकडे जर का काही तसं नाही तुम्ही चुकीचं घेऊन राहिलं. तुम्ही पण चुकीचा पायंडा पाडू नका. एखादा कुठलाही सदस्य असते जोऱ्या जोऱ्यानं बोलते, उत्तर समजून घेत नाही, जोऱ्या जोऱ्यानं बोलायचं असं नाही. मंत्री म्हणून जोऱ्यानं बोलू शकतो असं नाही. त्याच्यामुळं आम्ही देखील त्या ठिकाणी शासन म्हणून काम केलेलं आहे. परंतु जेव्हा तुमच्याकडे यादी येते, मदत करणं तुमचंही काम आहे ना, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचंही काम आहे. तर आम्ही फक्त मदत मागितली आहे त्या ठिकाणी, तुम्ही देखील यादी त्याच्यावर कारवाई करू. सभापती महोदय, सदस्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की आता इथेच बघा वादावादी किती सुरू झाली. सर्वांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की बघा आता समोरासमोरच वादावादी किती सुरू झालेली. म्हणून सभापती महोदय जरा बोलायचे. एक मिनिटात मी तुम्हाला त्याच्यावर बोलता येणार नाही, बसा. मंत्री राहिले, बसा. आपण सभापती महोदय, शिवाजीराव गर्जनला पूर्ण संरक्षण देण्यात येत आहे, आपण बोला. हा मी एक मिनिटामध्ये आपल्याला बोलता येणार नाही, बोलतो. बसा. सभापती महोदय, विषय एवढा तीव्रतेचा आहे आणि तक्रारीची वाट पाहू नका. तक्रारी होणारच नाहीत, कारण नातवंड असतील, मुलं असतील, त्या आईबापाला आणि आजोबाला वेठीला धरतात. तक्रारी बिलकुल होत नाहीत, कारण तक्रार केली ज्या विद्यार्थ्यांनी की त्याची वाट लावतात. प्रश्न विचार आता खूप डेव्हलप झालंय, म्हणून आता तक्रारी होणार नाहीत. आपण सुमोटो मंत्री महोदयाने उत्तर दिलं, शासनाने गर्जे साहेब उत्तर दिलंय मंत्री केलं महोदयांनी. पाहिजे आणि नुसते कागदी घोडे नाचवू नका. नुसत्या नोटिसा दिल्या आणि मग उत्तर आलं तसं नाही, ठोस कारवाई झाली पाहिजे ही अपेक्षा आहे. ते उत्तर दिलंय माननीय मंत्री महोदयांनी, उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी. प्रश्न क्रमांक 4 विक्रम काळे 9093. सभापती महोदय, एकाच प्रश्नावर सगळ्याला नाही बोलता येणार, बसा जरा, कृपया बसा आपण जागेवर. प्रश्न क्रमांक 4, हात सगळेच वर करतात, सगळ्याला देता येणार नाही, बसा. अहो बसा. ओय काय चाललंय सभापती महोदय? प्रश्न क्रमांक 4. बसवा ना. हा नाही बरोबर नाही, तसं नाही, असं नाही. सभापती महोदय, आपला खुर्चीचा सन्मान सगळ्यांनी ठेवला पाहिजे. सभापती महोदय, आपण बसा म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण बसतो. सभापती महोदय, असं नाहीये. सभापती महोदय, प्रश्न पुढचा पुकारलाय आपण.